नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. तर आज आपल्याला आहे ना वेस्टेज मध्ये आहे ना भरपूर प्रमाणात आहे ना कोबी भेटलेला आहे. तर मी ह्या कोबीचे तर पहिले गुणधर्म सांगते की कोबीमुळे आणि आपल्याला दुसरं पण याच्यात मिक्स करून कोंबड्यांना खाद्य तयार करून द्यायचंय. ते पण कसं देते ते पण पहा. आणि पहिले तर ह्याचे गुणधर्म सांगते. ह्याच्यात कॅल्शियम विटामिन्स भरपूर असतं, मिनरल्स भरपूर असतं, विटामिन सी पण भरपूर असते. आणि हे आपल्या खाद्यातून का द्यायचे ह्याचं मी कारण सांगणार आहे की आपल्या कोंबड्यांचे जे शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं होतं. आणि मेन एक कारण आहे की त्यांच्या पोटातले जे गॅसेस असतात ना ते पूर्णपणे कमी होतात आणि ते विष्ठ्यावाटे जातात. आता जर त्यांच्या पोटात जर गॅसेस जर जास्ती प्रमाणात जर राहिला तर आपल्या कोंबड्या आहे ना सुस्त होतात, काही खात नाही. तर हे त्याचं मेन कारण आहे कोबी देण्याचं. ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या कोंबड्यांच्या पोटातले गॅसेस कमी होऊन ते अन्नपाणी अगदी व्यवस्थित शरीरामध्ये पचन करून अन्नपाणी खातात. तर त्याच्यामध्ये पण मी आज काय करणार आहे, जरा मिक्स करणार आहे. तर ही जी सुकट आणलेली आहे मी, तर आपल्याला आहे ना हा सुकटीचा भुगा आहे आपल्याला बाजारामध्ये तो आहे ना 50 रुपये 40-50 रुपये किलोनी मिळतो. तो ह्याच्यात मिक्स करणार आहे आणि थोडं वेस्टेजचं पीठ पण आपण गिरणीतून आणलेले ते पण मिक्स करून देणार आहे. तर कोंबड्या आपल्या जास्ती आवडीने हे खात्यात, वाया घालवत नाहीये. आणि ह्या दिवसामध्ये आहे ना जास्तीत जास्त आहे ना उन्हाळ्यामध्ये आहे ना काय होतं की त्यांचे आहे ना अन्नपाणी पण न खाल्ल्यामुळे पण पोटात आहे ना गॅसचं प्रमाण जास्ती होतं, कोंबड्या आपल्या सुस्त होतात. त्याच्यामुळे आहे ना हे आपल्याला सगळं मिक्स करून द्यायचं, मग आपल्या कोंबड्या भरपूर आवडीने खातात. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि पूर्णपणे व्हिडिओ पाहून त्याची पूर्ण माहिती घ्या. आणि माहिती जर आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा. तर तुमच्या समोर करणार आहे मी आता आता मी ह्याच्यात सुकट टाकणार आहे. तर सुकटीचे पण फायदे काय आहेत, आपल्या मच्छी वेस्टेज मध्ये सुद्धा आहे ना कोंबड्यांना आपल्या त्याच्यात भरपूर फायदा होतो. ह्याच्यात भरपूर प्रमाणात आहे ना कॅल्शियम असतं आणि ह्याच्यामुळे काय होतं आपल्या अंड्यांचं उत्पन्न पण वाढतं, कोंबड्या आवडीने पण खातात. त्याच्यामुळे आहे ना मी हे पण टाकणार आहे ह्याच्यामध्ये. आणि एखाद्या टायमाला समजा आपलं जर लवकर जर खाद्य जर आपल्याला जर नाही भेटलं, समजा आपलं 2-4 दिवस का व्हायना आणायचं जर जरा लेट जर झालं, तर आपल्याला गिरणीमध्ये पण आहे ना भरपूर प्रमाणात आहे ना वेस्टेजचं पण पीठ मिळतं. तर आता हे वेस्टेजचं पीठ पण मी ह्याच्यात टाकणार आहे. तर ह्याच्यात चांगलं ते मिक्स झालं ना मग कोंबड्या अजून आवडीने खात्यात आणि आपल्या एक टायमाचं खाद्याचं पण नियोजन आहे ना वाचतं. हे मेन कारण आहे त्याचं. म्हणून आहे ना मी हे वेस्टेजचं पीठ पण टाकणार आहे त्याच्यात. आणि आपल्या घरामध्ये आहे ना हे चपाती भाकर काही जर वेस्टेज जर राहिलं ना तर ते पण त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला न फेकता आहे ना हे पण आहे ना मिक्स करून आहे ना त्यांना द्यायचंय. आता ही चपाती आपली आणि घरात भाकर राहिली होती तर ते मी टाकणार आहे. थोडस पाणी घेतलेलं आहे, ते पाण्यामध्ये आहे ना पूर्णपणे त्याला मिक्स करणार आहे. थोड्याशा प्रमाणात जरा पाणी जर मारलं ना तसं तर आपल्या कोबी मध्ये भरपूर प्रमाणात असतंच पाणी. मेन म्हणजे आपल्या कोंबड्या आहेत ना भरपूर प्रमाणात आहे ना तंदुरुस्त राहतात आणि त्यांच्या अंगावरती एक प्रकारची चांगली चमक पण येते. आणि असं आपण घरगुती खाद्य पण जर असं करून दिलं ना तर एक टायमाचं आपल्या खाद्याचं पण नियोजन अगदी व्यवस्थित होतं. आता सकाळी त्यांना मी दिलं होतं, जरा बाजरी टाकली होती तर त्याच्यावरती आता हे देणार आहे. तर कोंबड्या आपल्या बघा किती आवडीने खात्यात.
आपल्याला वेस्टेज मध्ये समजा जर पालक जरी भेटली ना तर पालक मध्ये पण असं जर आपण मिक्स करून जर दिलं ना तर कोंबड्या आपल्या भरपूर प्रमाणात आवडीने खातात. आणि कोबीचं मेन कारण म्हणजे कसं आहे की त्याचं आहे ना आपल्या कोंबड्यांना आहे ना मेन म्हणजे तुम्ही आहे ना हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा. कारण का की ह्याच्यामध्ये आहे ना आपल्या कोंबड्यांचे रक्तवाहिनी पण व्यवस्थित चालतात, त्यांचे हाडं पण चांगल्या प्रमाणात मजबूत होतात आणि मेन म्हणजे गॅसेसचे प्रमाण कमी होतात. हे तुम्ही आहे ना जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याला वेस्टेज मध्ये कोबी जर भेटला तर असं करून आपल्या कोंबड्यांना टाकत जा. आपल्या कोंबड्यामध्ये ह्याच्यामुळं काय होतं जास्ती तंदुरुस्त राहतात, आजारी पण पडत नाहीत. त्यामुळं हा तुमच्या समोर व्हिडिओ केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक तर नक्की करा, सबस्क्राईब करा आणि मी कशी टाकते ते पण बघा. चल य य य सर 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 असेच आहे ना नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्या पुढे आणत जाते. अशी माहिती सुद्धा आहे ना कोण एवढी बारकाईने देत नाहीये, पण मी देते का तर आपल्या कोंबड्या तंदुरुस्त राहा म्हणून देते. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहत जा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत चला. धन्यवाद.